मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोल वायावीन. तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, कैसी संगसरी तुम्हा म्हा. आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोल वायावीन. विठ्ठल विठ्ठल मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोल वायावीन. विश्वमंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली, असे ज्ञानी यांचे राजे, योगी यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, संत शिरोमणी, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भगवान. ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा, भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला. ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया तर ज्ञानाने रचला, पण या संप्रदायाला वैराग्याचा कळस ज्यांनी चढविला असे देहू निवासी जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराजांचा गाथ्यामधील विराण्या प्रकरणातील एक अतिशय महत्वपूर्ण आणि अतिशय गोड असणारा हा अभंग आज हरिकीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या समोर घेतलेला आहे. विठ्ठल अतिशय सुंदर योग आहे. आपल्या मौजे दिगेवाडी काळेवाडी ग्रामस्थांच्या सहकार्यातून, सहभागातून विश्वात्मक ओम गुरुदेव जंगली महाराज व परमपूज्य आत्मा मालिक माऊली यांच्या आशीर्वादाने व श्री संत ब्रह्मानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रौप्य महोत्सवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अवतारलेला आत्मस्वरूपाचे ग्रंथ पारायण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हृदय निवासी हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज यांच्या प्रेरणेने व आपल्या सर्वांच्या सहभागातून हा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना आजचं हे 5व्या दिवशीचं कीर्तनरूपी पुष्प भगवंताच्या चरणावर समर्पित करण्यासाठी बाबांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलंय. त्यानिमित्ताने तुम्हा सर्व मायबाप्पांच्या दर्शनाचा योग मला माझ्या जीवनामध्ये घडतोय. आजचं कीर्तन सौजन्य ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे ते श्री प्रकाश ज्ञानदेव निकम, श्री सुनील पांडुरंग डिगे आणि अर्थात आपण सर्व उपस्थित माता पिता बंधू भगिनी तरुण मित्र, उपस्थित मृदंगवादक, उपस्थित सहगायक, उपस्थित वारकरी टाळकरी, आपणा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो. विठ्ठल 25 वर्ष ह्या कार्यक्रमाला होत आहेत आणि ह्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये हे 5व्या दिवशीचं कीर्तनरूपी पुष्प भगवंताच्या चरणावर समर्पित करण्यासाठी पूजनीय गुरुवर्य बाबांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं. बाबांचा सहवास, बाबांचं दर्शन आणि आपल्या सर्वांच्या समवेत आध्यात्मिक चिंतन करण्याचं भाग्य मला प्राप्त झालंय. चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी 4 सूचना. पहिली सूचना, आपण हरिकीर्तन ऐकण्यासाठी बसलेलो आहोत, त्यामुळं पाठीचा काना ताठ करून बसायचे, म्हणजे व्यवस्थित बसायचे. दुसरी सूचना, माझं कीर्तन म्हणजे संवाद आहे. प्रपंचामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो. वाद म्हणजे भांडण, प्रपंचामध्ये म्हणजे संसारामध्ये वाद असतो. मग तो पती पत्नीमध्ये असेल, तो बाप लेकामध्ये असेल, तो बहीण भावामध्ये असेल, तो मित्रांमध्ये असेल. प्रपंचामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो. वाद आपल्याला दुःख देतो आणि संवाद आपल्याला सुख देतो. आपण ग्रामीण भागामध्ये राहतात, पण शहरासारख्या ठिकाणी माणसांची गर्दी वाढली आहे, पण माणसांमधला संवाद कमी झालाय. माणसं एका गावामध्ये राहत आहेत, पण वर्षानुवर्ष बोलत नाहीयेत. माणसं एका गल्लीमध्ये राहतात, पण महिना बोलत नाहीत. माणसं एका घरामध्ये राहतात, पण आठवडा बोलत नाहीत. माणसं एकमेकांच्या समोरून ये जा करतात, पण एकमेकांशी बोलत नाहीत.
माणसं एकमेकांच्या शेजारी बसतात पण एकमेकांशी बोलत नाहीत. माणसांची गर्दी वाढली आहे पण माणसांमधला संवाद कमी झालाय. माझं कीर्तन म्हणजे आध्यात्मिक संवाद आहे. इथून पुढं 1 तास मी बोलेल, आपण बोला आणि माझं कीर्तन ऐका. तिसरी सूचना, इथून पुढे 1 तासभर मी आपल्या समोर उभा राहून आपल्याला साद घालेल. खाली बसून आपण मला प्रतिसाद द्यायचा आहे. मग हा प्रतिसाद तुम्ही देणार कसा, तर माझं बोलणं चालू असताना तुम्ही फक्त एवढी मान हलवत राहायची, म्हणजे मला बरं वाटेल की तुम्ही कीर्तन ऐकताय. मी तुमच्याकडे पाहिलं की मान हलवा. चला ताट बसान, प्रश्नाचं उत्तर द्या. मला आवाज आला पाहिजे बरं का, उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. मला आवाज आला पाहिजे, बोला माझ्याशी. म्हणजे इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत, इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत माझ्याकडे लक्ष द्या. इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत कीर्तन कळलं तरी मान हलवायची, नाही कळलं तरी बस जमलं बाबा. तासभर कसाही कडेला लागेल आता. आणि आता शेवटची सूचना करतो, माझ्याकडे लक्ष द्या. जगातलं सर्व दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिलंय. असे चेहरे करून बसू नका, मला भीती वाटते बरं का. जरा प्रसन्न चेहरे ठेवा. समोर बसलेल्या श्रोत्यांवर जरा विशेष जबाबदारी आहे बरं का. मला एक जरी डल चेहऱ्याचा दिसला ना तर मी नावासहित उठवतो बरं का. समोर बसलेल्या माणसांवर जरा थोडीशी जबाबदारी आहे. अजिबात पडके चेहऱ्याने कीर्तनाला बसायचं नाही. विठ्ठल. आणि गेली 25 वर्ष आपण हरी कीर्तन ऐकत आहात. ज्ञानोबा तुकोबारांचा जयघोष करत आहात. आपल्याला नियमावली सगळी माहिती आहे. हा पट्टा वारकरी संप्रदायाच्या विचारांनी जीवन जगणार आहे आणि विशेष करून वारकरी संप्रदायाची आचार प्रणाली आणि विचार प्रणाली पाळणारा इकडचा पट्टा आहे. नाहीतर सद्यस्थितीला मागाशी मी बाबांसोबत बोलत असताना म्हटलं, आज लोक कीर्तनाकडे मनोरंजन म्हणून पाहायला लागलेले आहेत. हे दुर्दैव आहे. तुमच्या माझ्या हातामध्ये मनोरंजन साधन आहे ना, मोबाईल. ऐकताय ना तुम्ही कीर्तन? तुमच्या माझ्या हातामध्ये मनोरंजनाचं साधन आहे ना. तुम्हाला गाणं ऐकायचं असेल तर गुगलवर सर्च करा, तुम्हाला ते गाणं ऐकायला मिळेल. तुम्हाला डान्स पाहिजे असेल तर गुगलवर सर्च करा. सगळे तुम्हाला विनोद पाहिजे असेल गुगलवर सर्च करा, तुम्हाला विनोद भेटेल. मग कीर्तनामध्ये महाराज नाचला पाहिजे आणि कीर्तनामध्ये महाराजांनी गाणी म्हटली पाहिजे आणि कीर्तनामध्ये विनोद पाहिजे, अशा विचाराने जर तुम्ही कोणी कीर्तनाला येत असाल तर माझं स्पष्ट म्हणणं आहे, कीर्तनाला येऊ नका. अजिबात येऊ नका कीर्तनाला. कीर्तनाची मर्यादा काय? कीर्तनाची मर्यादा सांगत असताना मी ज्या परंपरेतला आहे त्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी कीर्तनाची मर्यादा सांगितली. माऊली, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. सगुण चरित्राचं वर्णन कीर्तनामध्ये करायचंय. आणि काय कीर्तन मर्यादा सांगितली नाथबाबांनी? जेने करोनी अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांची या घरची. असं कीर्तन असेल तर त्या कीर्तनामध्ये आपण अतिशय विनम्र भावाने ते चिंतन ऐकलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं हे फक्त क्लिअर करा, कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं साधन नाहीये. विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी घेतलाय. तासभरात जितक्या मुद्द्यांना स्पर्श मला करता येईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न करतो. गाथेमध्ये विराण्या प्रकरणातला हा अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवन दर्शन करत असताना काही मुद्दे आपल्याला विचारात घ्यावे लागतात. जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन दर्शन करत असताना तुकोबारायांचं सांसारिक जीवन आपल्याला पाहावं लागतं. तुकोबारायांचं संकटग्रस्त जीवन आपल्याला पाहावं लागतं. तुकोबारायांचं साधक दशेतलं जीवन आपल्याला पाहावं लागतं. तुकाराम महाराजांचं सिद्ध जीवन आपल्याला पाहावं लागतं आणि तुकाराम महाराजांचं संत जीवन आपल्याला पाहावं लागतं. या 5 मुद्द्यांमधून तुकाराम महाराज तुमच्या माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात. तुकाराम महाराजांचा संसार पहा. संसार करत असताना तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आलेली संकट पहा. तुकोबारायांच्या जीवनामध्ये आलेली संकट पाहिल्यानंतर त्या संकटातून तुकोबारायांना पारमार्थिक साधना करण्याची इच्छा झाली. ती पारमार्थिक साधना बघा. त्या साधनेतून तुकाराम महाराज सिद्ध झाले आणि सिद्धावस्थेतून तुकाराम महाराज संत झालेत. ह्या प्रक्रियेने तुकोबाराय संत झालेले आहेत. बरं, माझ्या शब्दांचा व्यवस्थित विचार करा. तुकाराम महाराजांचा संसार जेव्हा आपण पाहतो तेव्हा तुकोबारायांच्या चरित्रामध्ये असं लिहिलंय की तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये संसाराचा भार तुकोबारायांच्या अंगावर वयाच्या 13व्या वर्षी पडला. कितव्या वर्षी पडला? वयाच्या 13व्या वर्षी तुकाराम महाराजांच्या अंगावर संसाराचा भार वयाच्या 13व्या वर्षी पडला. संसार सांगतोय तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराज 14 वर्षाचे होते, तुकाराम महाराजांचं लग्न झालं.
पहिल्या पत्नीला दम्याचा आजार होता म्हणून तुकाराम महाराजांचं वयाच्या 16व्या वर्षी दुसरं लग्न झालं. तुकाराम महाराज 17 वर्षाचे असताना तुकाराम महाराजांचे आई वडील मरण पावले. काही अंतरावर आई वडील मरण पावले. मातृछत्र हरपलं, पितृछत्र हरपलं. तुकाराम महाराजांचं वय फक्त अवघा 17 वर्षाचं आहे. आई वडील मरण पावल्यानंतर तुकाराम महाराजांची वडील भाऊजाई मरण पावली, म्हणजे थोरल्या भावाची बायको ती मरण पावली. तुकाराम महाराजांचे थोरले भाऊ अगोदरच विरक्त होते. विरक्त असल्यामुळं खरं तर तुकाराम महाराजांच्या थोरल्या बंधूंवर संसाराचा भार पडला पाहिजे होता, पण प्रपंचामध्ये मन रमत नव्हतं तुकोबारांच्या थोरल्या बंधू राजांचं, म्हणून तो संसाराचा भार कोणावर पडला? तुकाराम महाराजांवर पडला. पत्नी मरण पावल्यावर अगोदरच विरक्त असणारे तुकोबारांचे थोरले बंधुराज घर सोडून निघून गेले. वडिलांच्या निधनानंतर आधार असतो तो मोठ्या भावाचा असतो. तो मोठा भाऊच घर सोडून निघून गेला आणि तुकाराम महाराज आहेत साधारणपणे 18 वर्षाचे. त्यानंतरच्या काळामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये होत्याचं नव्हतं झालं. इतकं संकट आणि त्या संकटात भरीसभर म्हणून तुकाराम महाराजांची पहिली पत्नी रखमाबाई मरण पावली आणि त्यात अजून भर म्हणून रखमाबाई पासून तुकाराम महाराजांना एक मुलगा झाला होता ज्याचं नाव संताजी, तोही मरण पावला आणि तुकाराम महाराजांचं वय फक्त 20 ते 21 वर्षाचं आहे. एवढे लहान आहेत तुकाराम महाराज. इतकं संकट पुढे जाऊन तुकोबाराने संसारातलं संकट सांगितलं. देवाजवळ जेव्हा उभे राहिले, देवाने विचारलं, तुकोबा तुम्ही नैराश्य, तुमच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसतंय, तुम्ही उदास दिसताय, काय कारण आहे? तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा मला भीती वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला संसाराची भीती वाटते, भय वाटे. तुकाराम महाराजांसारखा ट्रान्सपरंट संत मी आजपर्यंत पाहिलेला नाही. दादा तुकोबारांची ट्रान्सपरन्सी पहा ना. तुकाराम महाराज ट्रान्सपरंट आहेत. आणि माऊली मला असं वाटतं की अध्यात्मातली फार महत्वाची पायरी आहे, तुम्ही ॲज इट इज समाजासमोर आला पाहिजेत. दुर्दैव काय, आज खाण्याचे दात वेगळेत, खायचे दात वेगळेत आणि दाखवायचे दात वेगळेत. ज्यांच्याकडे आपण धर्मगुरू म्हणून म्हणतो ते धर्मगुरू वेगळेच आहेत. बाबा मी परवा दिवशी एक चारोळी वाचली, माझ्या सोशल मीडियावर मी टाकली. चारोळी अशी आहे, धर्म राहिले बाजूला, आजची परिस्थिती आहे बरं का, धर्म राहिले बाजूला, अधर्मच सुरू झाले. उघड्या डोळ्याने तुम्ही समाजामध्ये पहा, तुम्हाला हे पाहायला मिळेल. धर्म राहिले बाजूला, अधर्मच सुरू झाले, शिष्यांचा सुकाळ दिसता भोंदू बाबाही गुरु झाले. आहे की नाही परिस्थिती सरपंच? धर्म राहिले बाजूला, अधर्मच सुरू झाले, शिष्यांचा सुकाळ दिसता भोंदू बाबाही गुरु झाले. गुरुला शिष्याची, शिष्याला गुरुची तहान आहे. डोक्यातला मेंदू सुद्धा भोंदू बाबाच्या पायी घाण आहे. ही दुरावस्था आहे. विठ्ठल आणि त्याच जगद्गुरु तुकोबारा धर्मनिष्ठ आहेत. देवाला म्हणतायत, देवा मला संसाराची भीती वाटते. तुकाराम महाराजांना संसाराची भीती वाटते. तुम्हाला मला वाटत नाही का? वाटते, पण आपण कबूल करत नाही. बरं मला खरं सांगा बरं का, संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? दुःखाचा आहे. प्रमाण भरपूर आहेत. दुःख बांधवडी आहे हा संसार किंवा मृत्यू लोकी सुखाची कहाणी. माझ्या शब्दांकडे प्रमाणांची रेलचेल मी करत नाही. मला तासभर आहे म्हणून माझे मुद्दे तुम्हाला समजावून सांगायचे. संसारात दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे. बरं प्रामाणिकपणे मला सांगा, रौप्य महोत्सवी वर्ष आहे, हनुमान मंदिर आहे ना, हा मंदिराच्या दारात कार्यक्रम चालू आहे. बरं प्रामाणिकपणे मला सांगा, संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? दुःखाचा आहे. तुम्ही कबूल केलं संसार दुःखाचा आहे. आता माझा पुढचा प्रश्न तुम्हाला मी विचारतो, मला सांगा तुम्हाला देवाच्या दारात बरं वाटतं का घराच्या दारात बरं वाटतं? देवाच्या दारात बरं वाटतं. सगळे बोलत नाहीत, संख्येच्या मानाने बोला ना तुम्ही थोडंसं. हा देवाच्या दारात बरं वाटतं का घराच्या दारात बरं वाटतं? आता अजून एकदा विचारणार, जे बोलत नाहीत त्यांनी पण बोला, नाही तर रात्रभर पोट दुखल बरं का. हा परत एकदा मी विचारतो, देवाच्या दारात बरं वाटतं का घराच्या दारात बरं वाटतं? देवाच्या दारात बरं वाटतं. बाबा मी 3दा प्रश्न विचारला, या सगळ्यांना मी प्रश्न विचारला, देवाच्या दारात बरं वाटतं का घराच्या दारात बरं वाटतं? सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणे उत्तर दिलं, देवाच्या दारात बरं वाटतं. आणि तुमचं हे उत्तर ऐकून देवाच्या दारात बरं वाटतं हे तुमचं सर्वांचं उत्तर ऐकून मला पण बरं वाटलं. मला नुसतं बरं वाटलं नाही, तर मला 100% खात्री पटली की तुम्हाला सगळ्यांना देवाच्या दारात बरं वाटत असल्यामुळं कीर्तन झाल्यानंतर आता तुम्ही घराच्या दारात जाणारच नाही.
असं होणार आहे का? कधी कीर्तन संपतंय ना कधी घराच्या दारात जातोय माझ्या सहित सगळ्यांना झालंय. गंमत हीच आहे ना, तुकाराम महाराजांची पण हीच गंमत आहे. तुकोबारे म्हणतात देवा मला संसाराची भीती वाटतेय, पण तो संसार मला सोडता येत नाही, हे दुर्दैव आहे. विठ्ठल इतकी संकट तुकोबारांच्या जीवनामध्ये आली आणि संकट आल्यानंतर तुकाराम महाराज पारमार्थिक साधनेला प्रवृत्त झालेत. माझ्या वडिलांची मिरासी का तेव्हा परंपरा वंश परंपरागत दासमी अंकित असं म्हणतातच महाराज, पण पारमार्थिक साधना करण्याची वृत्ती तुकोबारांची वाढली. हे पहा, महाराज कीर्तन करतोय, मी कीर्तनकार आहे, पण माझा पोरगा कीर्तनकार होईलच असं सांगता येत नाही ना. समजा बाप पारमार्थिक आहे पण मुलगा पारमार्थिक होईलच असं नाही ना. तसं तुकाराम महाराजांच्या कुटुंबामध्ये परंपरा आहे, पण तुकाराम महाराज ते करतीलच असं नव्हतं. पण तुकाराम महाराजांची ही संकट आल्यानंतर परमार्थ करण्याची वृत्ती बळावली, वाढली. आणि मग तुकाराम महाराज भामनाथावर गेले, भंडारा डोंगरावर गेले, घोराडेश्वरावर गेले. जाऊन काय केलं तुकाराम महाराजांनी? तिथं जाऊन फक्त मोकळी हवा घेतली का? हे आता भंडाऱ्यावर जातात, भामनाथावर जातात, घोराडेश्वरावर जातात, पिकनिक पॉइंट बनवलेत. दुर्दैव आहे, गड किल्ले आम्ही पिकनिक पॉइंट बनवलेत, हे दुर्दैव आहे. काय दुर्दैव आहे? स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले जिंकले किंवा जे गड किल्ले उभे केले, त्या आजची पिढी पिकनिक पॉइंट वीकेंड सेलिब्रेट करण्यासाठी तिकडे जाते. केवढं दुर्दैव आहे. तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर गेले आणि भंडारा डोंगरावर जाऊन तुकाराम महाराजांनी पारमार्थिक साधना केली. काय साधना केली? काही पाठ केली संतांची उत्तरे, 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 विश्वासे आदरे करोनिया, विश्वासे आदरे करोनिया, विश्वास आदरे करोनिया, विश्वास आदरे करोनिया. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आदरे करोनिया, विश्वास आदरे करोनिया. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आदरे करोनिया, विश्वास आदरे करोनिया. संत होण्याची प्रक्रिया आहे बरं. काही संसार करत होते, संसारात संकट आली आणि संकटानंतर तुकाराम महाराजांची साधना चालू झाली. ज्ञानेश्वरीचे हजारो पारायण केली. अगदी एक सामान्य नियम तुम्हाला सांगू का? देवाचा जन्म बाबा आयोनी सांगितलाय, योनी वाटे नाहीये. आयोनी संभव प्रगटला राघव, का आयोनी संभव नोहे काय श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. देवाचा जन्म आयोनी आहे. साधू संतांचा आणि तुमचा माझा जन्म योनी वाटे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आबळातून पडले का? आईच्या पोटीत जन्म घेतला ना. आपण आबळातून आलो का? आईच्या पोटीत जन्म घेतला ना. म्हणजे ज्ञानोबा तुकोबाऱ्या माणूस म्हणूनच जन्माला आले, पण त्यांनी कर्म असं केलं की त्या कर्मातून ते संत झाले. आपल्याला धड माणूसही होता येत नाही. हे दुर्दैव आहे महाराज, हे दुर्दैव आहे. संत होण्याची प्रक्रिया पहा. तुकाराम महाराजांनी भंडाऱ्यावर जाऊन काही पाठ केली, संतांची उत्तरे, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आदराने त्या संत वचनांची उपासना केली. ज्ञानेश्वरीची हजारो पारायण केली, एकनाथी भागवताची हजारो पारायण करा. हे बघा, तुम्हाला संत व्हायचंय ना, करा ना ज्ञानेश्वरीच्या हजारो पारायण. तुम्हाला संत व्हायचंय ना, करा ना. तुम्ही गाथेची पारायण करा ना. हजार दीड दोन हजार जर तुम्ही पारायण केली ना, तर तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल घडणारा तुम्ही असा विचारही करू शकणार नाहीत का आमूलाग्र बदल घडेल. आणि मग भगवंताचा साक्षात्कार झाला, कवित्वाची स्फूर्ती झाली आणि तुकाराम महाराजांच्या जीवनातला कायापालट झालेला आहे. दुःख संपलेलं नाहीये, दुःख आहे, दुष्काळाची झळ आहे,
कुटुंबामध्ये अन्न नाहीये, कुटुंबामध्ये द्रव्य नाहीये, कुटुंबामध्ये पैसा नाहीये, गावातली लोक मान देत नाहीये, हे सगळं आहे तसंच आहे. पण तुकोबारांची मानसिकता इथं बदललेली आहे. आम्ही कीर्तनकार मंडळी नेहमी सांगत असतो, प्रपंच आणि परमार्थ या दोन विचार जेव्हा मांडतो तेव्हा प्रपंचामध्ये व्यवस्थेला महत्व दिलं जातं आणि परमार्थामध्ये अवस्थेला महत्व दिलं जातं. प्रपंचामध्ये परिस्थितीला महत्व दिलं जातं आणि परमार्थामध्ये मनस्थितीला महत्व दिलं जातं. प्रपंचातली परिस्थिती आहे तशीच आहे, पण तुकाराम महाराजांची साधना केल्यामुळं मनस्थिती बदलली आणि तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. तुकाराम महाराज आनंदी दिसू लागले. तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावर तेज दिसू लागलं. तुकोबारे तेजस्वी दिसू लागले. आणि मग गावातल्या काही लोकांनी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज दुष्काळ पडला, त्या दुष्काळाची झळ तुम्हालाही पोचली ना आम्हालाही पोचली. तुमची बायको मरण पावली, तुमची वडील भाऊजाई मरण पावली, तुमचं द्रव्य सगळं संपलं, तुमचा मान सगळा संपला, हे सगळं आमच्या बाबतीतही घडलंय. पण एवढं सगळं दुःख असताना तुम्ही समाधानी दिसताय, नक्की तुम्ही काय करताय? तुकोबारे म्हणतात, तुका मने खातो आनंदाचे लाडू. मी आनंदाचे लाडू खातोय. कोणत्या भावावस्थेवर तुकाराम महाराज विराजमान झालेत? सर्व सुख सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. टाळ टाळ. सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार. सर्व सुख ल्यालो सर्व टाळकरी. अलंकार, टाळी वाजवा, टाळी वाजवा. सुख ल्यालो टाळी. सर्व अलंकार. सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो. 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 टाळी टाळी. निर्भर डुलत, आनंदे निर्भर डुल. हात वर करा, आनंदे हात वर करा, निर्भर हात वर करा. डुलत. हा हा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार. हरी बोल. सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार. सर्व अलंकार, सर्व अलंकार. काय भावावस्था आहे, काय शब्द आहेत. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. सर्व सुख ल्यालो म्हणतायत, सर्व अलंकार मला प्राप्त झालेत. ह्या भावावस्थेवर, ह्या समाधानावर तुकाराम महाराज पोहोचले. आणि लोकांनी तुकोबारांनी विचारलं, महाराज एवढं दुःख असूनही तुम्ही समाधानी दिसताय, तुमच्या जीवनामध्ये जे समाधान तुम्ही प्राप्त करून घेतलेलं आहे तेच समाधान आम्हाला प्राप्त होईल का? तुकाराम महाराज, तुमची आणि आमची बरोबरी होईल का? तुकोबारांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिल्यानंतर प्रापंचिक लोकच तुकोबारांनी विचारत आहेत, महाराज तुमची आणि आमची बरोबरी होईल का? तुम्हाला जे समाधान मिळाले तेच समाधान आम्हाला मिळेल का? असा प्रश्न तुकोबारांना विचारल्यानंतर त्याचं उत्तर तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात देतात. तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी, तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी. भयभीत नारी, तुका म्हणे तुम्ही भयभीत
तुम्ही पहा अवधूत तुका म्हणे तुम्ही भयवित नारी कैसे सांग तरी तुम्हाला लोकांनी विचारलं तुकोबाराया तुमची आणि आमची बरोबरी होईल का? तुकाराम महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणातल्या उत्तरार्धामध्ये सांगितलं किंवा आपल्यालाच विचारलं कैसी संग सरी तू मामा. लोकांनी काय विचारलं बाबा तुमच्या आणि आमची बरोबरी होईल का? तुकोबाराया म्हणतात कैसी संग सरी तू मामा. तुमच्या आणि आमची बरोबरी होणं कसं शक्य आहे? शक्य नाहीये. लोकांनी विचारलं महाराज का शक्य नाहीये? तुकाराम महाराजांनी त्याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या चरणातल्या पूर्वार्धामध्ये दिलं. तुका म्हणे तुम्ही भयाभीत. लोक म्हटली महाराज का होणार नाही बरोबरी? तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे तुम्ही भयाभीत, तुम्ही घाबरलेले आहात. लोकांचा अहंकार काय आहे? मी नेहमी सांगत असतो माणसाने मुक्तपणे व्यक्त व्हायला पाहिजे. माणसाने मुक्तपणे व्यक्त व्हायला पाहिजे. म्हणजे माता भगिनींनो मोकळेपणाने बोललं पाहिजे. आपण मोकळेपणाने बोलत नाही बाबा, आपण मुक्तपणे व्यक्त होत नाही. आणि जेव्हा आपण मुक्तपणे व्यक्त होत नाही, आपण मोकळेपणाने बोलत नाही, तेव्हा काय होतं माहितीये? आतमधल्या आतमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात. कसल्या गाठी तयार होतात? बोला बोला, कसल्या गाठी तयार होतात? रक्ताच्या गाठी तयार होतात. आणि मग दुसरी माणसं आपल्याकडे बघून म्हणतात लय आतल्या गाठीच आहे. बोला जरा बोला. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारा म्हणले तुम्ही घाबरता. लोकांचा अहंकार दुखवला. लोक म्हणली तुकोबाराया आम्ही तुम्हाला महाराज बोलतोय, आम्ही तुम्ही आल्यानंतर आम्ही तुमचं दर्शन घेतो, आम्ही तुमचं ऐकतो, म्हणजे तुम्ही काही आरोप कराल का हो? तुकाराम महाराज आम्ही कशालाच घाबरत नाही. काय म्हणतात लोक? तुकोबारा म्हणले तुम्ही घाबरता म्हणून तुमच्या नामची बरोबरी होणार नाही. लोक म्हणली तुकाराम महाराज आम्ही कशालाच घाबरत नाही. नाही आम्ही कुणाच्याच बोला बोला कुणाच्याच बापाला घाबरत नाही. तुकाराम महाराजांनी हळूच विचारलं तुम्ही मरणाला घाबरत नाही? लोक म्हणले तेवढं सोडून बोला आम्ही मरणाला घाबरतो. तुकोबाराय म्हटले म्हणून तर तुमची आमची बरोबरी होणार नाही ना. तुम्ही मरणाला घाबरता, आम्ही मरणाला घाबरत नाही. जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. काळाची भीती जगाला आहे, पण मृत्यूच्या मस्तकावर पाय देऊन सदैव वैकुंठाला जाण्याचा पुरुषार्थ तुकोबाराय करतात. मरणाची सत्ता तुमच्या माझ्यावर आहे, पण संतांची सत्ता मरणावर आहे. विठ्ठल इथं तुकाराम महाराजांनी नारी हा शब्द मुद्दामून वापरलाय. तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी. भीतीदर्शक शब्द म्हणून नारी शब्द वापरलेला आहे, किंवा नारी हा शब्द इथं पुरुषवाचकही घ्यायचा आहे. नारी म्हणजे स्त्री, स्त्री म्हणजे बाई. नारी तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, ह्याच्यात पुरुष पण आले बरं का. नारी हा शब्द का वापरला? नारी म्हणजे स्त्री, स्त्री म्हणजे बाई. माता भगिनींनो ऐकताय कीर्तन? घरामध्ये झुरळ निघालं ना, झुरळ, तरी तुम्ही घाबरता. घरामध्ये पाल, आता सगळ्याच नाही घाबरत, तो विषय निराळ आहे. ऐका माझं पुढचं तर ऐका. तुम्ही नाही घाबरत हे कळलं, आता मला पुढचं वाक्य तुमच्यावरच आहे. हा, घरात झुरळ निघालं तरी बाई घाबरते. घरात पाल निघालं तरी बाई घाबरते. घरात उंदीर निघालं तरी बाई घाबरते. म्हणजे बाई झुरळाला घाबरते, पालीला घाबरते, उंदराला घाबरते, पण बाई नवऱ्याला घाबरतच नाही मला. आता मी मागाशी इथं म्हटलं बाई घरात झुरळ निघालं तर घाबरते, ते म्हटलं मी नाही घाबरत. आता ह्या नवऱ्याला घाबरते ते नाही विचार करा आता. तुकोबारा म्हणतात तुम्ही मरणाला घाबरता. मला सांगा आपण मरणाला घाबरत नाही? मी तर घाबरतो बाबा, मी घाबरतो मरणाला. अरे आपण मरणाला घाबरतो, चला घाबरत नसेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरं पटापटा द्या. 22 मार्च का 23 मार्च 2020, मला वाटतं कोविडच्या अगोदर माऊली मी तुमच्याकडे कीर्तनाला आलो होतो, बरोबर ना? 22 का 23 मार्च 2020 ते साधारणपणे एप्रिल 2022, एप्रिल मे 2022, 2 वर्ष. ह्या 2 वर्षामध्ये आपण कोणता सण साजरा केला?
कोरोनाचं केलं की साजरा? कोरोना सुट्टीच होती ना आपल्याला सर्वांना. मला सांगा, ह्या 2 वर्षामध्ये, कोविडच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये, मी मरणावर बोलतोय बरं का, कोविडच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये आपण सर्वांनी जगण्यासाठी प्रयत्न केला का मरण्यासाठी प्रयत्न केला? जगण्यासाठी प्रयत्न केला. म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त जगण्यासाठीच प्रयत्न करत होतो. मग त्या कोरोनाच्या काळामध्ये आपल्या डोक्यात हे नव्हतं आपला पाहुणा जगला पाहिजे, आपला भाऊ जगला पाहिजे, आपला गावकरी जगला पाहिजे, काय नव्हतं. आपण जगलो पाहिजे बस, एवढंच डोक्यात होतं. म्हणजे आपण सर्वांनी 2 वर्ष फक्त जगण्यासाठी प्रयत्न केला. काय काय प्रयत्न केला? एक तर लॉकडाऊन लागला, हा पहिला प्रयत्न. म्हणजे घराच्या बाहेर पडायचं नाही. घराच्या बाहेर पडलं तर तोंडावर काय लावायचा? मास्क लावायचा. हा जगण्यासाठीचा प्रयत्न बरं का. घरातून बाहेर पडलं, गर्दीमध्ये गेल्यानंतर काय पाळायचा? सोशल डिस्टन्स पाळायचा. हा प्रयत्न कशासाठी आहे? जगण्यासाठी प्रयत्न आहे. कुठं हात लागला तर हाताला काय लावायचं? सॅनिटायझर लावायचं. हा प्रयत्न कशासाठी आहे? जगण्यासाठी आहे. आणि आपण जेवढे जगलोयत ना, आपल्या नशिबाने औषध निघालं, लस निघाली, लस. मग आपण पहिला डोस घेतला, मग कोरोनाची 2री लाट आली, मग आपण 2रा डोस घेतला, मग कोरोनाची 3री लाट आली, मग आपण बूस्टर डोस घेतला. बऱ्याच जणांनी घेतलाच नाही. चेहरे सांगतात ना किती जणांनी घेतलाय ते. तो आमच्या पुण्याचा आदर पुनावाला, ज्याने सिरम कंपनी आहे त्याचे वॅक्सिन, सिरम इन्स्टिट्यूट, तर ते जो आदर पुनावाला आहे ना, तो आदर पुनावाला त्याचं स्टेटमेंट आहे. तो म्हणतो माझे 10 कोटी कोरोनाचे बूस्टर डोस वाया गेले. किती? 10 कोटी कोरोनाचे बूस्टर डोस वाया गेले. आणि आता मला पण कोरोनाचा कंटाळा आलाय. ह्या कोविडच्या कोरोनाच्या 2 वर्षामध्ये आपण सर्वांनी जगण्यासाठी प्रयत्न केला. चला ताट बसा, मग मला खात्री द्या. म्हणून पुरुषोत्तम दादा, कोरोनाच्या 2 वर्षामध्ये आम्ही सर्वांनी जगण्यासाठी प्रयत्न केला. तुमच्याकडून खात्री पाहिजे बरं का. मला खात्री गेल्याशिवाय हालतच नसतो इथून. बघा आता मला तुमच्याकडून शब्द पाहिजे. मला तुम्ही शब्द द्या की पुरुषोत्तम दादा, कोरोनाच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही सगळ्यांनी फक्त जगण्यासाठी प्रयत्न केलाय आणि त्या 2 वर्षामध्ये जगण्यासाठी प्रयत्न करण्याचा आमचा सराव झालाय, आमची प्रॅक्टिस झाली आहे. त्याच्यामुळे इथून पुढच्या आयुष्यात आम्ही कधी मरणारच नाही. देता का शब्द? लगेच फेटा सोडतो तुमच्या सेवेत राहतो. कधी खटका पडेल काही सांगता येत नाही ना, कधी खटका पडेल. चला, देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. उदाहरण ऐका, बघता अर्धा तास आहे माझ्या हातामध्ये. मग कीर्तनाचं बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल महाराजच गचोकतोय का काय. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. माऊली प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं एक वाक्य बाबा. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं एक वाक्य आहे. ते म्हणतात, आपण कितीही सत्ता, संपत्ती आणि सामर्थ्याचे नगारे वाजवले ना, आपण सर्व समाजामध्ये फिरणारी माणसं आहात. आपल्याला ही परिस्थिती दिसते का नाही दिसत, प्रामाणिकपणे कबूल करा. समाजामध्ये फिरत असताना कितीतरी लोक आपल्याला अशी दिसतात की ज्यांच्या चेहऱ्यावर सत्तेचा, संपत्तीचा आणि प्रतिष्ठेचा माज आहे. माज, मी माज हा शब्द वापरला बरं का. समाजामध्ये अशी काही लोक आहेत की ज्यांच्या चेहऱ्यावर सत्ता, संपत्ती, आपण किती सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेचे नगारे वाजवले तरी आपण काळाच्या हातातले एक नगण्य खेळणं आहोत. काळाच्या म्हणजे मृत्यूच्या, मरणाच्या हातातले एक नगण्य खेळणं आहोत, हे विसरून चालणार नाही. समाजामध्ये अशी लोक आहेत ज्यांच्या चेहऱ्यावर सत्तेची मस्ती आहे, ज्यांच्या चेहऱ्यावर संपत्तीची मस्ती आहे, ज्यांच्या चेहऱ्यावर सामर्थ्याची मस्ती आहे. मी मस्ती हा शब्द वापरला बरं का. दिसतात की नाही अशी लोक तुम्हाला समाजामध्ये? आता मस्ती या शब्दाचा अर्थ अहंकार घ्या बरं का, नाहीतर मी मस्ती हा शब्द वापरल्यानंतर लोक म्हणतील महाराजालाच मस्ती आली. मस्ती या शब्दाचा अर्थ अहंकार घ्या. समाजामध्ये अशी लोक आहेत, पहिला वर्ग, की ज्यांच्या चेहऱ्यावर सत्तेची मस्ती आहे, सत्तेची. बरं बोलू का जरा? बोलू, परखड बोलू, बोलणारच मी, बोलण्यासाठीच बोलवलंय तुम्ही मला. सत्तेची मस्ती आहे, सत्तेची. बरं, ज्यांना सत्तेची मस्ती आहे ना, त्यांनी मला प्रामाणिकपणे सांगावं, सत्ता आज आहे तर उद्या. बरं चला, सत्ता 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 किती वर्षासाठी? 5 नाही, आता 2.5. येते का लक्षात तुमच्या? काय चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्यालाच काही कळणं झालंय. तुम्ही म्हणा पुरुषोत्तम दादा ह्या व्यासपीठावर राजकारण बोलू नका. मी मतदार आहे, का बोलायचं नाही?
बरं, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार आहेत ना, मान्य आहे का तुम्हाला? मी आता येताना छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन मंडपामध्ये प्रवेश केलाय. म्हणजे आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहोत की नाही? उत्तर द्या. आहोत ना? मग मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराज कधी असं म्हटले का की हा माझा मतदारसंघ आहे? बोलले का ते छत्रपती शिवाजी महाराज हा माझा मतदारसंघ आहे? किंवा छत्रपती शिवाजी महाराज असं बोलले का हा माझा वॉर्ड आहे, हा माझा प्रभाग आहे, ही माझी गल्ली आहे, असं बोलले? ऐका, छत्रपती शिवाजी महाराज काय बोलायचे? हे राज्य रयतेचं राज्य आहे, बरोबर आहे ना? हे राज्य रयतेचं राज्य आहे, म्हणून ते छत्रपती होते बरं का, लक्षात घ्या. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत असताना या स्वराज्य स्थापनेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सहकार्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती की रयतेच्या भाजीच्या देठावर देखील आपला अधिकार नाहीये. असा लोककल्याणकारी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. नाहीतर आत्ताचा नेता निवडून आला की कार्यकर्ता म्हणतोय भाऊ टेंडर आपल्याला भेटलं पाहिजे बरं का. काय चाललंय महाराज? कोणत्या परिस्थितीत आपण जीवन जगतोय? आम्ही छत्रपतींचा आदर्श घेणार आहोत की नाही? हा किती सुंदर पूर्व काळ आहे. म्हणजे मला वाटतं वसंत पंचमी, जगद्गुरु तुकोबारायांचा जन्मोत्सव आपण साजरा केला, शिवजयंती साजरी केली, हा पर्व काळ आहे ना. माघ शुद्ध दशमी आपण साजरी करतोय, रथसप्तमी साजरी केली, इतका पर्व काळावर आपण हा कार्यक्रम करतोय. परवा शिवजयंती झाली. छत्रपतींचं वर्णन करताना मी एक फार सुंदर वाक्य वाचलं होतं. एक जण असं लिहितो की इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्यांनी राज्य केलं ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. म्हणून ज्यांना सत्तेची मस्ती आहे ना, सत्तेचा माजच म्हटलं पाहिजे, बाकी काय नाही. सत्तेची मस्ती आहे ना, त्यांनी फक्त जाणून घ्यावं सत्ता आज आहे उद्या नाहीये. आज लोक तुमच्या सोबत आहेत, उद्या दुसऱ्यांसोबत असणार आहेत. एक माजी मंत्री महोदय युट्यूबला मी त्यांची व्हिडिओ क्लिप पाहिली. ती म्हटली मी जेव्हा मंत्री होतो ना, तेव्हा मंत्री असताना दररोज सकाळी घराच्या बाहेर 6 वाजल्यापासून 2 किलोमीटरवर गाड्यांच्या रांगा लागलेल्या असायच्या. एवढी लोक मला भेटायला यायची. कधी? मंत्री असताना. आता मी मंत्री नाही तर माझ्या घरातली लोक पण माझ्या बरोबर चहा घेत नाही. येते का लक्षात तुमच्या? तुम्ही जोपर्यंत ऍक्टिव्ह मोड मध्ये आहात ना, चला बरं, नुसतं राजकारणातच नाही, सर्व ठिकाणी तेच आहे. जोपर्यंत तुम्ही ऍक्टिव्ह मोड मध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. आपण भ्रमात आहे, आपण सगळे भ्रमात आहे. माझ्या सहित आपण सगळे भ्रमात आहे. आपल्याला वाटतं लोकांना आपली लय गरज, सप्ताह आपल्याशिवाय होणारच नाही. असतात ना असे काही, आपल्याशिवाय काय पान आलतंय तिथलं, ते लग्न आपल्याशिवाय होणारच नाही. भ्रमात आपण सगळे. लोकांना आपली फार गरज, लोकांना आपली फार गरज. आपल्या असण्यामुळे आणि आपल्या नसण्यामुळे कोणाला कवडीचाही फरक पडत नाही, लक्षात घ्या. बरं, पुढचं सांगू. जेवढी आपली गरज तेवढंच आपलं अस्तित्व असतं. पटतंय का तुम्हाला? जेवढी आपली गरज तेवढंच आपलं अस्तित्व. इथं पटून देऊ का? इथं पटून देऊ का? चला ताट बसा, प्रश्नाचं उत्तर द्या. मी काय बोललो? जेवढी आपली गरज तेवढंच आपलं अस्तित्व. इथं पटून देतो. आता माझं कीर्तन किती ते किती? 9 ते, बोला ना, माझं कीर्तन किती ते किती? 9 ते 11. म्हणजे माझं कीर्तन किती तास? 2 तास. म्हणजे तुम्हाला माझी गरज किती तास? हेच ऐकायचं होतं मला. जेवढी आपली गरज तेवढंच आपलं अस्तित्व. विठ्ठल तुमच्या बरोबर आहेत. नरू की वक्त की गर्दिश न जमाना बदला, नरू की वक्त की गर्दिश न जमाना बदला, पेड़ सुखा तो परिंदों ने ठिकाणा बदला. मग सत्ता अरे वाडी, वस्ती, गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश नाही, जगावर सत्ता प्रस्थापित करायला निघाला होता सिकंदर राजा. जीवनामध्ये अशी एक घटना घडली, विचारांची दिशा बदलली आणि आपल्या सहकार्यांना सांगितलं मी मेल्यानंतर मला जेव्हा तुम्ही तिरडीवर बांधाल ना, तेव्हा माझे दोन्ही हात मोकळे सोडा. सहकाऱ्यांना काही समजत नव्हतं, उमजत नव्हतं, कळत नव्हतं की महाराज असं का बोलतायत. सहकाऱ्यांनी विचारलं महाराज तुम्ही असं का बोलताय? तेव्हा सिकंदर राजाने सांगितलं अरे या जगाला कळू द्या
जगावर सत्ता प्रस्थापित करायला निघालेला सिकंदर राजा, जग जिंकायला निघालेला सिकंदर राजा खाली हाताने आला आणि खाली हाताने गेला. म्हणून काय सत्तेची मस्ती महाराज. काही लोकांना संपत्तीची मस्ती असते. माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे पैसा आहे. बरं माता भगिनींनो, माझं प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे द्या. जर पैशानी मरणावर विजय मिळवता आला असता तर जगातली श्रीमंत माणसं मेली असती का दादा? नसती ना मेली. मी उदाहरण देत असतो धीरूभाई अंबानीचं. समजा धीरूभाई अंबानींना नेलं, यमराज आले असते. यमराज धीरूभाई अंबानींना नेलं, कोण आलं असतं? यमराज आले असते. आणि यमराजांना पाहिल्यानंतर धीरूभाईंनी विचारलं असतं, हु आर यू? यमराज बोलले असते, आय एम यम. आणि मग धीरूभाईंनी विचारलं असतं, बाबा का आलात? यमराजाने सांगितलं असतं, धीरूभाई तुम्हाला न्यायला आलो, तुम्ही मरणार आहे आता. काय सांगितलं असतं यमराजांनी? धीरूभाई तुम्ही आता मरणाले. बरे धीरूभाई पैशावाला माणूस, पैशावाली माणसं सगळं पैशात डील करतात. लगेच धीरूभाईंनी यमराजांबरोबर डील केलं असतं, मला मारायचं नाही, मी मारणार नाही, तुला पाहिजे तेवढा पैसा देतो. किती पाहिजेत? 50 खोकी, आपलं सॉरी 50 कोटी. तुम्ही का हसलात मला माहिती नाही बरं का, मी कोटी बोललो, तुम्ही काय ऐकलं मला माहिती नाही. 50 कोटी, 100 कोटी, 150 कोटी, 200 कोटी, 1000 कोटीवर डील फायनल झालं असतं. धीरूभाई यमराजांना म्हटलं असते, यू कॅन गो नाऊ. लगेच निघायचं, थांबायचं नाही. 10 वर्षांनी यायचं, डील रिन्यू करू. आत्ता 1000 कोटी दिलेत, पुढच्या 10 वर्षात 2000 कोटी देतो, फक्त मी मेलो नाही पाहिजे. लोक मेली असती का श्रीमंत माणसं? नसती मेली. 8वा कोविडचा काळ, मार्चमध्ये लॉकडाऊन लागलं आणि मेच्या फर्स्ट वीकमध्ये एक व्हिडिओ आपल्या मोबाईलवर आला. एक ॲम्ब्युलन्स, त्या ॲम्ब्युलन्समधनं 4 PPE किट घातलेली माणसं खाली उतरली आणि पूर्ण बांधलेलं प्रेत त्या ॲम्ब्युलन्समधनं बाहेर काढलं. जीवाच्या आकांताने रडणारी माणसं अवतीभोवती उभी होती. ते दिसत नव्हती पण जीवाच्या आकांताने रडत होती. त्या 4 PPE किट घातलेली माणसं जी होती त्यांनी त्या ॲम्ब्युलन्समधनं सगळं पूर्ण बांधलेलं प्रेत बाहेर काढलं आणि ते प्रेत असं उचललं आणि स्मशानामधल्या सरणावर फेकून दिलं. ठेवलं नाही बरं का, काय केलं? फेकून दिलं आणि आग लावली. त्या व्हिडिओ खाली असं लिहिलं होतं, ज्याचं प्रेत आत्ता पूर्ण बांधून सरणावर फेकलं ना, तो एका शहराचा नगरसेवक आहे आणि ज्याची संपत्ती 1,500 कोटींची आहे. ऐकताय का? 1,500 कोटींचा मालक असलेला मेल्यानंतर असं फेकून देण्यात आलं. म्हणून काय पैशाची मस्ती हो. पर पैसा असावा, पैसा हे जीवन जगण्याचं साधन असावं, पण पैसा हे साध्य नसावं. माणसांनी पैशाला साध्य समजलेलं आहे. म्हणजे माणसं पैसा काय, माणसं पैशाला साध्य समजून आपल्या जीवनातल्या माणुसकीला कुठेतरी विसरत चाललेले आहेत. बाबा एका दिवसाच्या अंतरावर 2 माणसं मेली. एका दिवसाच्या अंतरावर 2 माणसं मेली. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मुंबईला बैठक होती आणि रात्रीची सगळी कामं उरकून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे मुंबईला निघाले होते. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर आले. मध्यरात्री त्यांचा अपघात झाला आणि जागेवर विनायक मेटे साहेब मरण पावले. दुसऱ्या दिवशी आपल्याला जेव्हा कळलं की विनायक मेटे साहेबांचं अपघातामध्ये निधन झालं, मला तर वाईट वाटलं. समाजाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा माणूस होता. जेव्हा आपल्याला कळलं, आपल्याला सहज साहजिक वाईट वाटलं की एक चांगला माणूस गेला. पण ज्या दिवशी विनायक मेटे साहेब गेले ना, त्याच्याच दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता मुंबईच्या ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये एक माणूस मेला, ज्याचं नाव राकेश झुंझुनवाला. किती जणांना आठवलं असेल मला माहिती नाही. राकेश झुंझुनवाला, ज्याला शेअर मार्केटचा बिग बुल म्हणून ओळखलं जायचं, ज्याची संपत्ती 46,000 कोटींची. किती कोटींची? तुमच्या डोळ्यात मुंग्या बिंग्या नाही आल्या को? 46,000 कोटी बोलल्यावर 46,000 कोटीची. कुठे ठेवता आपली 2-4 एकर बाग आहेत? हा, कुठे ठेवता आपली एखादी स्कॉर्पिओ? कुठे ठेवता 2-4 ठेवणीतले शर्ट आपले? कुठे ठेवता आपला लग्नातला नारळ? हा, कुठे ठेवता आपली ती लग्नात कुठेही न वापरता येणारी शॉल? कुठे ठेवता महाराज? 46,000 कोटीचा मालक वयाच्या 62व्या वर्षी जग सोडून निघून गेला. आता ऐका, एक दिवसाच्या अंतरावर 2 माणसं मेली. माणसांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा विनायक मेटेंसारखा माणूस मरतो ना, तेव्हा त्याच्या जाण्याने साहजिकच तुम्हाला मला दुःख होतं. पण पैशासाठी जो जगला असा माणूस मेला काय आणि जगला काय, लोकांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. म्हणून संपत्तीचा अहंकार कधी नसला पाहिजे. माणसं संपत्तीचा अहंकार ठेवतात आणि काही लोकांना सामर्थ्याचा अहंकार असतो. पण सत्ता, संपत्ती, सामर्थ्य हे सगळं इथंच राहणार आहे. मरणावर सत्ता आपली नाहीये. मरणावर सत्ता साधू संतांची. ज्या जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे. दरवर्षी मी तळेगाव दाभाडामध्ये कीर्तन करतो. पुण्याच्या जवळ असणारं तळेगाव दाभाडे,
तिथं दरवर्षी माझं परंपरेने कीर्तन आहे. आमच्या गुरु महाराजांनी केलं, अमृतनाथ स्वामींनी केलं, आमच्या आजोबांनी केलं, स्वानंद स्वामी महाराजांनी केलं. आज मी कीर्तन करतोय आणि आता पुढे माझा मुलगाही तिथे कीर्तन करतोय. ज्या ठिकाणी आम्ही कीर्तनाला उभं राहतो ना, तिथं अशी समोर पट्टी लिहिलेली आहे. इथं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उभं राहून कीर्तन केलंय, तिथं आम्ही उभं राहून कीर्तन करतो. आणि त्याच्याच खाली अशी एक पट्टी लिहिलेली आहे की ह्याच कीर्तनामध्ये, जगद्गुरु तुकोबारांच्या ह्याच कीर्तनामध्ये मेलेलं मूल जिवंत झालं. मेलेलं मूल जिवंत तुकोबारांच्या कीर्तनामध्ये होतं. याचा अर्थ साधू संतांची मरणावर सत्ता आहे. विठ्ठल ज्ञानोबारांच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो. जेव्हा ज्ञानोबाराय ती भावंड शुद्धीपत्र भेटलं पैठणला शुद्धीपत्र आणण्यासाठी ही भावंड जेव्हा गेली, तेव्हा लोकांनी लगेच स्वीकारलं का? नाही स्वीकारलं. संन्यासाचा कार्टा म्हणून हिणवलं. आळंदीकरांनी तर तिरस्कार केलाच होता, आपेगावकरांनी तिरस्कार केला, परत आळंदीमध्ये आले तरी पण तिरस्कारच. नंतर मग शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला गेले आणि विठ्ठलपंतांचे मामा कृष्णाजी देवकुळे त्यांच्या घरी राहिले. आणि मग धर्मसभा भरली. धर्मसभा भरल्यानंतर लोकांनी तिरस्कार केला, लोकांनी नावं ठेवली, लोकांनी निंदा केली. पण ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद वदविले, त्यावेळेस जी लोक ज्ञानेश्वर महाराजांना नावं ठेवत होती तेच ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार करू लागले. म्हणजे लोकांनी ज्ञानोबारांच्या चमत्काराला नमस्कार केला. कधी कधी मला असं वाटतं की बेंबीच्या देठापासून आरडून ओरडून कीर्तन केलं आणि लोकांना आवडलं नाही तर 2-4 जादूचे प्रयोग शिकावेत आणि कीर्तनानंतर करून दाखवावेत, असं झालं आता. ज्ञानेश्वर महाराजांनी पैठणमध्ये रेड्यामुखी वेद वदवले, पितरांना जीव घातलं आणि ही वार्ता सर्वदूर पसरली. आणि मग काही कालावधीनंतर ज्ञानेश्वर महाराज पैठणवरून निघाले, आळ्याला रेड्याला समाधी दिली, नंतर आळंदीमध्ये आले, काही काळ आळंदीमध्ये राहिले आणि मग ज्ञानेश्वर महाराज नेवाशाला जायला निघाले. नेवाशातल्या लोकांना कळलं की आपल्या गावामध्ये महाविष्णूचा अवतार असणारे ज्ञानेश्वर महाराज येणार आहेत. आपल्या गावामध्ये रेड्याच्या मुखातून ज्यांनी वेद बोलवला ते ज्ञानेश्वर महाराज येणार आहे. लोकांना उत्सुकता लागली. आणि ज्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज नेवाशामध्ये येणार होते त्याच दिवशी नेवाशामध्ये एक वाईट घटना घडली. त्या गावचे कुलकर्णी मरण पावले. त्या गावचा मुख्य माणूस मरण पावला. गावकऱ्यांना प्रश्न पडला, आता करायचं काय? कुलकर्ण्यांचा अंत्यविधी अगोदर करायचं का ज्ञानेश्वर महाराजांचं स्वागत करायचं? बरं, कुलकर्ण्यांचा अंत्यविधी आपण करायला गेलो आणि ज्ञानेश्वर महाराज आले तर ज्ञानेश्वर महाराजांचं कोणी स्वागत करणार नाही. मग सर्वानुमते निर्णय असा झाला, आपण ज्ञानेश्वर महाराजांचं स्वागत करूयात आणि निवांत कुलकर्ण्यांचा अंत्यविधी करूयात. आणि सगळे वेशीवर उभे राहिले. पण त्याच वेळेस त्या मेलेल्या प्रेताजवळ, त्या माणसाच्या प्रेताजवळ, त्या मेलेल्या माणसाजवळ एक बाई बसली होती. ऐका माता भगिनींनो, जिने हिरवी साडी परिधान केलेली होती, हिरवी साडी नेसलेली होती, कपाळावर कुंकवाचा टिळा होता, गळ्यामध्ये सौभाग्य अलंकार मंगळसूत्र होतं, हातामध्ये हिरवा चुडा होता, पायामध्ये जोडवी होती. आणि हे सौभाग्य अलंकार परिधान करून ती बाई आपल्या नवऱ्याच्या प्रेताजवळ बसलेली होती. जी बाई आपल्या नवऱ्याबरोबर सती जाणार होती. पूर्वी सती जाण्याची पद्धत होती. ती नवऱ्याच्या प्रेताजवळ बसलेली हुमसून हुमसून रडतीये आणि सगळे गावकरी वेशीजवळ आहेत, ज्ञानेश्वर महाराजांची वाट पाहतात. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा प्रवेश नेवाशामध्ये झाला आणि ही मोठी मिरवणूक ज्ञानोबारांची निघाली. सर्वजण ज्ञानोबारांचा जय जयकार करतायत. ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. हा ज्ञानोबारांचा जय जयकार त्या बाईच्या कानावर पडला. त्या बाईने विचार केला, आपला नवरा मरून पडलाय आणि आपणही सती जाणार म्हणजे आपणही मरणार आहे. पण मरण्याच्या अगोदर आपला उद्धार झाला पाहिजे. आणि मरण्याच्या अगोदर उद्धार व्हावा तर मग मरण्याचा अगोदर उद्धार कशामुळे होतो? एकतर मरण्याच्या अगोदर संतांची कृपा व्हावी लागते, नाहीतर मरते समय भगवंताचं नाम मुखामध्ये यावं लागतं. आपलं काय भाग्य थोरे की आपण मरणार आहे, आपण आपल्या नवऱ्याबरोबर सती जाणार म्हणजे आपण मरणार आहे. आणि मरण्याच्या अगोदर संतांची कृपा व्हावी, संतांच्या कृपेने जर उद्धार होणार असेल तर आपलं भाग्य थोरे. महाविष्णूचा अवतार असणारे ज्ञानेश्वर महाराज आपल्या गावामध्ये आलेत, आपण माऊलींचा आशीर्वाद घेऊया. आणि ती बाई आपल्या नवऱ्याच्या प्रेताजवळून उठली, पळत पळत गेली आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातल्यानंतर ती हिरवी साडी, कपाळावरचा कुंकवाचा मळवत, गळ्यामध्ये मंगळसूत्र, हातामध्ये हिरवा चुडा, हे सगळं बघितल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून आपसुकच आशीर्वाद बाहेर पडला, अखंड सौभाग्यवती भव. कोणाला आशीर्वाद दिला ज्ञानोबारायांनी? त्या बाईला आशीर्वाद दिला. कोणत्या बाईला आशीर्वाद दिला? जिचा नवरा मेलाय तिला ज्ञानोबारायांनी कोणता आशीर्वाद दिला? अखंड सौभाग्याचा आशीर्वाद दिला.
अखंड सौभाग्याचा आशीर्वाद कानावर पडताच क्षणी ती बाई हुमसून हुमसून रडायला लागली. त्या बाईच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले. त्या अश्रूंनी ज्ञानोबारांच्या मनाचा ठाव घेतला. ज्ञानेश्वर महाराजांना काही समजत नव्हतं, उमजत नव्हतं, कळत नव्हतं. अरे ही बाई का रडतीये? एखाद्या स्त्रीला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद दिला किंवा एखाद्या स्त्रीला पुत्रवती भवाचा आशीर्वाद दिला तर त्या स्त्रीचा, त्या बाईचा आनंद गगनात मावत नाही. आणि या बाईला आपण अखंड सौभाग्याचा आशीर्वाद दिलाय आणि ती हुमसून हुमसून रडतीये. कोणीतरी ज्ञानोबारांच्या कानात सांगितलं, माऊली, जिला तुम्ही अखंड सौभाग्याचा आशीर्वाद दिलाय ना तिचा नवरा मरून पडलाय. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, माझा आशीर्वाद खोटा ठरणार नाही, कुठे हिचा नवरा. सर्व लोक ज्ञानोबारांना घेऊन त्या प्रेताजवळ गेलीत. ज्ञानोबारा प्रेताजवळ बसले, ती बाई प्रेताजवळ बसली. ज्ञानेश्वर महाराजांनी आपले दोन्ही हात त्या प्रेताच्या अंगावर ठेवले आणि त्या बाईला विचारलं, बाई, तुझ्या नवऱ्याचं नाव काय? त्या बाईने उत्तर दिलं, सच्चिदानंद. ज्ञानोबारांनी स्मित हास्य केलं आणि ज्ञानोबारा म्हणतात, सच्चिदानंदास मृत्यू कसा शिवू शकतो? सच्चिदानंदास काळ कसा स्पर्श करू शकतो? सच्चिदानंद मरू कसे शकतात? उठा सच्चिदानंद बाबा, उठा सच्चिदानंद बाबा म्हटल्यानंतर मेलेले सच्चिदानंद बाबा उठून बसले आणि त्यावेळेस एक जय जयकार झाला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय. आणि तेच सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि ज्यांनी लिहून काढली ते सच्चिदानंद. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. ज्ञानोबारांच्या कृपा आशीर्वादाने मेलेले सच्चिदानंद बाबा परत जिवंत. मेले माणूस जित उठविला, वेळ काळाचे ग्रासील गा, वेळ काळाचे ग्रासील गा. मेले माणूस जित उठविले, वेळ काळाचे ग्रासील गा, वेळ काळाचे ग्रासील गा. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोल. टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. पोटी मायरी घेन, मायरी गेलो, मेले माणूस जित उठविला, मेले माणूस जित उठविले, वेळ काळाचे ग्रासील गा, वेळ काळाचे ग्रासील गा. वेळ काळाचे ग्रासील गा, वेळ काळाचे ग्रासील गा, ग्रासील गा. ज्ञानेश्वर महाराज अर्थात ह्या सगळ्या गोष्टींमधून एवढंच सांगायचंय, साधू संतांची सत्ता मरणावर आहे, काळावर साधू संतांची सत्ता आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे, यमधन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. लोकांनी विचारलं, महाराज तुमच्या नामची बरोबरी होणार नाही. नाही होणार म्हणले. आमच्या जीवनात नवल प्रकट झालंय, तुम्ही व्यर्थ बडबड करण्यामध्ये वेळ घालू नका. लोक म्हणली, महाराज तुमच्या जीवनातलं नवल आम्हाला माहिती आहे ना. तुकोबाराय म्हटले, आता तुम्ही आमची बरोबरी करू नका आणि आमच्या विषयी तर्क पण लावू नका. आता आमचं जीवन नवलाईने परिपूर्ण झालेलं आहे. अभंगाचं दुसरं चरण. आता तुम्ही मुझे नवल, आता तुम्ही मुझे नवल, आता तुम्ही मुळे नवल, आता तुम्ही मुळे नवल. नका वेचू मोर काय कर,
हात वर करा, करा हात वर करा, करा करा हात वर करा, करा हात वर, टाळकरी करा हात वर, टाळकरी हात वर करा, करा टाळकरी हात वर करा, करा. आता कोणी म्हणाल नाहीच हात वर करणार, बघू काय होतंय. 2-4 दिवसात होईल. असा फटका बसेल की त्याच्यातून सावरता पण येणार नाही. सगळ्यांशी वाकडं घ्यायचं, देवधर्माशी वाकडं घ्यायचं नाही बरं का. देवदेश धर्मासाठी हात वर करा, करा हात वर, हात वर करायचे, करा हात वर, करा हात वर. जरा विचार करा, 1-2 मिनिटं तुम्हाला हात वर करायला लावले तर तुमचा खांदा दुखायला लागलाय. अरे आपल्या सीमेवर आपल्या देशाचं रक्षण करणारे ते जवान, त्या जवानांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, 550 वर्षाच्या अथक संघर्षानंतर हात वर करा. मी तुम्हाला खाली करायला नाही लावलेले, शांत बसा, थांबा 2 मिनिटं, हात वर फक्त. 550 वर्षाच्या अथक संघर्षानंतर राम जन्मभूमी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्या भव्य दिव्य मंदिराचं लोकार्पण झालं. या ऐतिहासिक सणाचे साक्षीदार आपण झालो, म्हणून या ऐतिहासिक क्षणासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जय श्रीराम, जय जय श्रीराम. आता हात वर करा, करा हात वर करा. हा कसं दुखायला लागला हात बघा. हा देवदेश धर्मासाठी. आता मी पंढरीनाथ भगवान की म्हणलं, तुम्ही सर्वांनी जय म्हणायचंय. माईक मधून जय म्हणू नका, माझा इको वाढवू नका. बेंबीच्या देठापासून तुमचा आवाज आला पाहिजे, जय जयकार झाला पाहिजे. जो जय म्हणणार नाही ना, आज रात्रभर आणि उद्या दिवसभर त्याचं पोटन घसा दुखणार. करा हात वर, हात वर करा, करा. हा पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर 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 गणपती बाप्पा मंगलमूर्ती. येळकोट येळकोट ज्योतिबाच्या नावानं करात काले ढाला विढाला. तुकाराम महाराज म्हणतात, आता तुम्ही आमच्याशी बरोबरी करू नका, व्यर्थ बडबड करण्यामध्ये वेळ घालवू नका. तुकोबारा म्हणतात, आमच्या जीवनामध्ये नवल प्रगट झालंय, नका वेचू बोल वायावेल. कार्य कारणभाव लक्षात न येता जी घटना घडते ना बाबा, कार्य कारणभाव लक्षात न येता जी घटना घडते तिला नवल म्हटलेलं आहे. अरे अरे म्हणून जेव्हा आपण डोळे विस्फारतो ना, तेव्हा जे घडलेलं असतं त्याला नवल म्हटलेलं आहे. साधारणपणे माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं सांगितलंय. 100 वर्षाचं आयुष्य सांगितल्यानंतर 100 वर्षाचे 2 टप्पे करायचे असतील तर किती वर्षाचे करावे लागतील? 50 वर्षाचे 2 टप्पे करावे लागतील. तसंच जगद्गुरु तुकोबारांची जर आयुर्मर्यादा लक्षात घेता, तुकाराम महाराज 42व्या वर्षी सदैव वैकुंठाला गेले. मग तुकाराम महाराजांच्या जीवनाचे 2 टप्पे करायचे असतील तर किती वर्षाचे करावे लागतील? 21 वर्षाचे 2 टप्पे करावे लागतील. जन्माला आल्यापासून 21 वर्षाचे होईपर्यंत आणि 21 वर्षाचे झाल्यानंतर सदैव वैकुंठाला जाईतोपर्यंत. हे जर 2 टप्पे असतील तर जन्माला आल्यापासून 21 वर्षाचे होईतोपर्यंत तुकोबारांच्या जीवनातला टप्पा हा लौकिक जीवनाचा आहे आणि त्यानंतरचा टप्पा अलौकिक जीवनाचा आहे. पहिला टप्पा हा आकलनीय जीवनाचा आहे आणि दुसरा टप्पा हा अनाकलनीय जीवनाचा आहे. आकलनीय गोष्ट काय? बुद्धी जिचा विचार करू शकते तिला आकलनीय गोष्ट म्हणतात आणि बुद्धी जिचा विचार करू शकत नाही तिला अनाकलनीय गोष्ट म्हणतात. तुकोबारा म्हणतात, आमच्या जीवनामध्ये अलौकिक घडले, अनाकलनीय घडले, आमच्या जीवनामध्ये नवल घडले. लोक म्हटली माहितीत ना, तुमच्या अभंगाच्या भया तरल्या, ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना परत त्रास झाला, हे नवल आहे तुमच्या जीवनातलं. तुकोबारा म्हणतात ते लौकिक आहे, ते आकलनीय आहे. आमच्या जीवनात अनाकलनीय घडले. लोकांनी तुकोबाराने विचारलं, महाराज तुमच्या जीवनामध्ये असं अनाकलनीय काय घडलंय? आणि त्याचं उत्तर तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. मरणाही आधी राहिलो मरोनी. टाळकरी टाळकरी. मरणाही आधी राहिलो मरोनी.
तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये नवल घडलंय. काय नवल घडलं? शेवटचे 5 मिनिट ऐका. मरणाही आधी राहिलो मरोनी. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनात हे नवल घडलंय. मरणाही आधी राहिलो मरोनी. माणूस एकदा मरतो का दोनदा मरतो? एकदा मरतो. तुकाराम महाराज काय म्हणतात? मरणाही आधी राहिलो मरोनी. बारीक लक्ष देऊन ऐकलं तर लक्षात येईल. तुकाराम महाराज 2 मरणाचं चिंतन ह्या ठिकाणी करतायत. मग देहदृष्टीने मरण्याच्या अगोदर तुकाराम महाराज कोणत्या मरणाचं चिंतन करतायत हे 5 मिनिटांमध्ये सांगतो. मायबापांनो, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये 3 प्रकारचं दुःख आहे. किती प्रकारचं दुःख आहे? 3 प्रकारचं. एक जन्म घेण्याचं दुःख आहे पहिलं. दुसरं दुःख आहे जिवंत असे तोपर्यंत जगण्याचं. आणि तिसरं दुःख आहे ते मरणाचं दुःख. मी फक्त विस्तार करतो मरण दुःखाचं. जन्म घेण्याचं दुःख, जिवंत असे तोपर्यंत जगण्याचं दुःख, हे सगळंच सांगत बसलो तर काही वेळानंतर तुम्हाला माझ्या कीर्तनाचंच दुःख होईल. म्हणून फक्त मरणाचं दुःख काय आहे याचा विचार मांडतो. मरण दुःख, या मरण दुःखा अंतर्गत अध्यात्मशास्त्र सांगतं 4 प्रकारचं दुःख आहे. बारीक लक्ष दिलं तर समजेल बरं का. मरण दुःखांतर्गत 4 प्रकारचं दुःख आहे. कोणतं कोणतं? शरीर वेदनात्मक दुःख पहिलं. दुसरं आप्तजनांसंबंधीचं मोहात्मक दुःख. तिसरं पापस्मरणात्मक दुःख. आणि चौथं भावी चिंतात्मक दुःख. आता शरीर वेदनात्मक दुःख काय? तर आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कधी ना कधी, केव्हा ना केव्हा, किंवा बऱ्याच वेळेला आजारी पडतो ना. मग आपल्याला झालेला आजार आपल्याला आनंद देतो का त्रास देतो? त्रास देतो ना. समजा डोकं दुखायला लागलं तर एखादा माणूस मिठाईच्या दुकानात जातो, स्वीट मार्टमध्ये जातो आणि 1 किलोभर पेढे घेतो आणि गावात येतो आणि गावकऱ्यांना देतो. गावकऱ्यांनी विचारलं कसले रे पेढे? नाही म्हटलं 4 वर्ष डोकंच दुखलं नाही, अचानकच दुखायला लागलं, सेलिब्रेशन करतोय म्हटलं. अरे कोण डोकं दुखायल्यानंतर मिठाईच्या दुकानात जाईल का? एकतर मेडिकलमध्ये जाईल, गोळी घेईल, नाहीतर बाम लावेल, घरी शांतपणे झोपून जाईल. कोणताही आजार आपल्या शरीराला काय देतो? त्रास देतो, वेदना देतो. आपल्या आजारपणातून आपल्या शरीराला जो त्रास होतो त्याला शरीर वेदनात्मक दुःख म्हटलेलं आहे. दुसरं दुःख आहे आप्तजनांसंबंधीचं मोहात्मक दुःख. आपण विचार करतो ना, अरे क्षणभंगूर नाही भरवसा, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. आएगा सो जाएगा, प्रत्येक जण मरणार आहे. आपल्याला माहिती आहे प्रत्येक जण मरणार आहे. पण काही लोकांच्या डोक्यात विचारच नसतो की आपण मरणार आहे. असं कीर्तन चालू होतं आणि माझ्यासारखे महाराज मरणाचं महत्त्व सांगत होते. जो जन्माला आला तो मरणार आहे. इथं प्रत्येकाला मरायचं आहे. महाराज सांगतायत, लोक ऐकतायत. महाराज बोलले मी मरणार आहे, मी, तुम्ही पण मरणार आहे. आणि या गावातला प्रत्येक माणूस मरणार आहे. मागचा एक माणूस उभा राहिला, म्हटला, हसायला लागला. महाराज म्हटले का हसतो? तो म्हटला महाराज तुम्ही आत्ता नाही का बोलले ह्या गावातला प्रत्येक माणूस मरणार आहे? मी शेजारच्या गावातला आहे म्हटलं. येते का लक्षात तुमच्या? अरे तुम्ही कोणत्या गावातले, असं जायचं आहे तुम्हाला? मुद्दा हा लक्षात घ्या की जाणं तर निश्चित आहे. मग आपण हा विचार करतो, अरे आपण अचानक जर मेलो तर आपल्या पाठीमागं आपल्या कुटुंबाचं कसं होईल? आप्तजनांसंबंधीचा मोह आहे ना. माझ्या बायकोचं कसं होईल? माझे आई वडील जिवंत असतील तर त्यांचं कसं होईल? माझ्या मुलीचं लग्न होईल की नाही? माझा मुलगा शिकल की नाही? ह्या विचारातून आप्तजनांसंबंधीचा मोह आहे, बायकोविषयी मोह आहे, मुलांविषयी मोह आहे. त्या मोहातून आप्तजनांसंबंधीचं मोहात्मक दुःख. तिसरं दुःख आहे पापस्मरणात्मक दुःख. असं सांगतात की मरते समय आपण जे कळत नकळतपणे पाप केलंय ना, ते पाप आपल्या डोळ्यासमोर थैथै करून नाचतं मरते समय, बरं का. आणि चौथं दुःख आहे, त्याच्यातून जे निर्माण होतं त्याला पापस्मरणात्मक दुःख. पापाच्या स्मरणातून, पापाच्या आठवणीतून जे दुःख होतं. आपण कधी ना कधी तरी पाप केलेलं आहे. कोणी धुतल्या तांदळासारखा नाहीये, काही ना काहीतरी पाप आहे. जर आत्मपरीक्षण घरी जाऊन हांतुनावर पडल्या जरासं शांतपणे विचार करा, आपण 100% पुण्यवान आहोत का? आपल्या जीवनामध्ये पाप पण आहे. लगेच आपल्याला कळेल की आपल्या जीवनातलं पाप काय. त्या पापस्मरणातून जे आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं त्याला पापस्मरणात्मक दुःख म्हटलेलं आहे. आणि माणूस कधी ना कधी विचार करतो की अरे आपण जर मरणार आहे आणि हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्म सांगितलाय, तर आपला पुढचा जन्म झाला तर आपल्याला कोणता जन्म मिळेल, ह्याच्यातून जे निर्माण होतं त्याला भावी चिंतात्मक दुःख म्हटलेलं आहे. आता हे 4 प्रकारचं दुःख तुकाराम महाराजांना होतं का? तर एका वाक्यात उत्तर देतो, हे 4ही प्रकारचं दुःख तुकाराम महाराजांना नव्हतं.
शरीर वेदनात्मक दुःख होतं का तुकाराम महाराजांना? नव्हतं ना. जे सदैव वैकुंठाला गेलेत त्यांना शरीर वेदनात्मक दुःख कसं असेल? तुकाराम महाराजांना शरीर वेदनात्मक दुःख नाहीये. मग तुकाराम महाराजांना आप्तजनांसंबंधीचं मोहात्मक दुःख आहे का? कुटुंबाच्या विषयी आस्था आहे का? नाही महाराज, आस्था आहे पण आसक्ती नाहीये. जेव्हा तुकाराम महाराज निरोप घेतात गावकऱ्यांचा, आम्ही जातो आमुचा गावा, आमुचा राम राम घ्यावा, आणि शेवटी धर्मपत्नी जिजाईकडे जातात, आवलीकडे जातात, आणि आवलीला म्हणतात, आवली म्हणती, कायजी महाराज? अगं आवले, चल आपल्याला जायचंय. आवली म्हणती, कुठं जी जायचंय? अगं आवले, देवाने आपल्याला विमान पाठवलंय, आपल्याला वैकुंठाला जायचंय. तुकाराम महाराज बोलतायत बरं का आवलीला, आवले आपल्याला वैकुंठाला जायचंय, देवाने आपल्याला विमान पाठवलंय. आवली काय म्हणती माहितीये? आले असते जी तुमच्यासोबत, पण आपली मस गाभण आहे, तुम्ही जा आणि लवकर या, मी वाट पाहते. माझ्या अंगावर शहारे आलेत. तुकोबारायांचा परमार्थ जर कोणामुळे यशस्वी झाला असेल ना, तर आईसाहेबांमुळे यशस्वी झालं बरं. अरे आवली आईसाहेब, जिजाई आईसाहेब तुकोबारांना जीव घातल्याशिवाय जेवले नाहीत. काळ्या म्हणायच्या पांडुरंगाला. विरोध भक्तीतून आईसाहेबांनी देवाचं दर्शन घेतलंय. माझ्या अंगावर शहारे येतात. आले असते जे तुमच्यासोबत. तुकोबाराच्या डोळ्यात त्यावेळेस घळकन अश्रू आले. काय माझी आवली भोळी आहे, ती तिच्या ठिकाणी बरी आणि मी चाललो वैकुंठाला. तुकाराम महाराज वैकुंठाला निघून गेले. असं नाही विचार केला, मी जर माझ्या बायकोला नेलं नाही तर ती रुसेल, ती रागवेल, ती नाराज होईल. बाई तू तुझ्या ठिकाणी बरी, मी आपला चाललो वैकुंठाला. आप्तजनांसंबंधीचा मोह नाहीये, आस्था आहे पण आसक्ती नाहीये. म्हणून तुकाराम महाराजांना आप्तजनांसंबंधीचं मोहात्मक दुःख नाहीये. पापस्मरणात्मक दुःख, अरे तुकाराम महाराजांकडून स्वप्नात पाप घडलं नाही तर पापस्मरणात्मक दुःख असेलच कसं? आणि आता यायचंही नाही जायचंही नाही ह्या भावावस्थेवर पोहोचलेलेच तुकाराम महाराज. बोलतात घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, पण तरी देखील आता यायचंही नाही आणि जायचं नाही या भावावस्थेवर आरूढ झालेले तुकाराम महाराज आहेत. मग त्याला भावी चिंतात्मक दुःख असेल का? नाही. मग हे चारही प्रकारचं दुःख आपल्याला न व्हावं असं वाटत असेल तर आपण काहीतरी केलं पाहिजे ना. मग शरीर वेदनात्मक दुःख न व्हावं याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण संयम पाळला पाहिजे. मला सांगा, काही लोक म्हणतात महाराज आपल्याला अजिबात व्यसन नाही, तंबाखू सोडून. मारा यांच्या तोंडात आता, तंबाखू सोडून व्यसन नाही. तंबाखूच्या पाकिटावर स्पष्टपणे लिहिलेलं आहे, तंबाखू खाल्ल्यानंतर काय होतो? कॅन्सर होतो. पण माणसांना कॅन्सर परवडेल, पण ते व्यसन सोडण्याची इच्छा नाही माणसांची. दुर्दैव आहे. कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका, मांसाहार करू नका. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, मन वारी चेदास तुका मने मजे यास, परत परत मानवी जीवन मिळणार नाही. शरीर वेदनात्मक दुःख न व्हावे याच्यासाठी संयम पाळला पाहिजे. दुसरं, आप्तजनांसंबंधीचं मोहात्मक दुःख न होण्यासाठी अनासक्त राहिलो पाहिजे. पापस्मरणात्मक दुःख न होण्यासाठी नीतीने जीवन जगलो पाहिजे. आणि भावी चिंतात्मक दुःख न होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये त्रिसूत्री पाहिजे, संयम पाहिजे, अनासक्ती पाहिजे आणि नीती पाहिजे. तुकाराम महाराजांनी विचारलं हे आम्हाला कसं प्राप्त होईल? तुकाराम महाराज म्हणतात त्याच्यासाठी मरण व्हावं लागेल. लोक म्हणतात महाराज कसलं मरण व्हावं लागेल? तुकाराम महाराज म्हणतात माझ्या अज्ञानाचं मरण झालं पाहिजे. देवाने आपल्याला शरीर कशासाठी दिले हे कळलं पाहिजे आणि माझं अज्ञानाचं मरण झालं. बाबाजी आपुले सांगितलेले नाम मंत्र दिला रामकृष्ण, माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. आणि मग रामकृष्ण या मंत्र दिला आणि माझ्या अज्ञानाची निवृत्ती झाली आणि मला कळलं की हे जीवन कशासाठी आहे. देहदृष्टीने मरण्याच्या अगोदर माझ्या अज्ञानाचं मरण झालेलं आहे आणि अज्ञानाचं मरण झाल्यामुळं माझं जीवन नवलाईने परिपूर्ण झालेलं आहे आणि ते अज्ञानाचं मरण आपल्या सर्वांचं व्हावं याच्यासाठी आपण भगवंताच्या चरणावर प्रार्थना केली पाहिजे. आणि ती प्रार्थना गेली 24 वर्ष या अखंड हरिनाम सप्ताहाच्या रूपाने करत आहात. हे 25वे वर्ष आहे, रौप्य महोत्सवी वर्ष आहे. 2 तप पूर्ण होऊन 3ऱ्या तपामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. 12 एके 12 12 दुने 24 अध्यात्मामध्ये 12 वर्षाचं एक तप सांगितलेलं आहे. तुमची 2 तप पूर्ण होऊन तुम्ही 3ऱ्या तपाकडे वाटचाल करत आहात. रौप्य महोत्सवी वर्ष तुम्ही साजरे करत आहात. ज्यांनी हा यशस्वीपणे कार्यक्रम होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं, इतका सुंदर मंडप घातलेला, इतकी सुंदर आसन व्यवस्था, इतके सुंदर टाळकरीत, इतकी सुंदर सांस्कृतिक टीम, इतकी सुंदर कलाकार आहेत, इतकं सुंदर वातावरण आहे. तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित आहात आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कळत नकळतपणे ज्यांनी सहकार्य केलं, मग ज्ञानदानामध्ये असेल, अन्नदानामध्ये असेल, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा.
संत ब्रह्मानंद बाबांचं वास्तव्य इथं आहे. बाबांनी मला सांगितलं की मी गेली 10-12 दिवसापासून इथेच आहे आणि बाबांच्या मार्गदर्शनातून आणि बाबांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. कालेला मांड्यांचं जेवण माहेरवासिनींचे सौजन्यश्री हंबीरराव शामराव कवर व सौभाग्यवती वंदनाताई वसंतराव धोंटीराम कवर सरपंच डिगेवाडी यांच्या वतीने मांड्यांचं जेवण ठेवलेलं आहे. खऱ्या अर्थाने एक काळ असा होता की ज्ञानोबारादी भावंडांना मांडे खायला मिळत नव्हते किंवा मांडे रांधण मिळत नव्हतं आणि मग ज्ञानोबारायांनी आपल्या पाठीवर मुक्ताईला मांडे करायला लावले आणि ते मांडे खाल्लेले आहेत. म्हणून मांड्यांचं जेवण वारकरी संप्रदायामध्ये मांड्यांच्या जेवणाला अतिशय महत्त्व आहे आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे. मला वाटतं सरपंच साहेबांच्या माध्यमातून मांड्यांचं जेवण आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. इतका सुंदर सोहळा या ठिकाणी चालू आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य बाबा तुम्ही मला दिलं. मी आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या चरणावर लोटांगण घालतो. आपल्या सर्व ग्रामस्थांकडून असाच परमार्थ घडावा अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी करतो. वारकरी संप्रदायातील थोर सत्पुरुष सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराजांच्या परंपरेचा पाईक होण्याच्या नात्याने, त्या मठाचा मठाधिपती होण्याच्या नात्याने, त्याचप्रमाणे झी टॉकीजला जे आपण कीर्तन मालिका पाहता, सकाळी गजर कीर्तनाचा आणि संध्याकाळी मन मंदिरा या दोन्ही कार्यक्रमाचा वरिष्ठ मार्गदर्शक होण्याच्या नात्याने आणि महाराष्ट्रातील 1250 अनाथ मुलांचं संगोपन करणारी माझी संस्था आहे तर्पण फाउंडेशन नावाची संस्था, त्याचा संचालक होण्याच्या नात्याने आपल्या हे आध्यात्मिक कार्याला मी कोटी शुभेच्छा देतो. माझ्यावर नितांत प्रेम, माझ्यावरच नाही तर सर्व महाराज मंडळींवर आणि वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री संत ब्रह्मानंद बाबा आहेत. त्याचप्रमाणे आमचे वाठारचे माऊली कदम ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही नितांत प्रेम आमच्या वारकऱ्यांवर आहे. सगळे उपस्थितांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपल्याकडून असाच परमार्थ घडावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. टी व्हीवर तर तुम्ही माझी कीर्तनं पाहिलीच असतील, पण सोशल मीडियावर मग इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल आणि फेसबुक असेल याच्यावर माझी कीर्तनं पाहिजे असतील तर पुरुषोत्तम दादा पाटील टाकलं तर माझी कीर्तनं तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या या आध्यात्मिक कार्याला कोटी शुभेच्छा देतो. बोलता बोलता एखादा वेडावाकडा शब्द माझ्याकडून गेला असेल आपली दिलगिरी व्यक्त करतो, वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय तुकाराम